एक मिनिट आधी सगळ्यांना लावून दे ना तर मला परत हे बघा सच्चा शिवसैनिक कसा असतो आज यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला दाखवून दिलेलं आहे। जे बाळकडू त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे, आनंद दिघे साहेबांनी दिलेलं आहे की जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करायचं आणि आपण त्याच्यावर चालत राहायचं। याचं उत्कृष्ट उदाहरण आज त्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे। जो काय निर्णय मोदी साहेब घेतील तो निर्णय मला मान्य राहील, शहासाहेब घेतील तो मला मान्य राहील आणि त्याच्यावर आपण चालत राहील हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम करत राहील, महायुती म्हणून काम करत राहील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढचे निर्णय काय होतात हे उद्याच्या बैठकीमध्ये ठरेल आणि त्याच्यानंतर याची पुढची प्रक्रिया होईल। परंतु आज तर जे काय म्हटलं जात होतं की शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री पदासाठीच अडून बसलेले आहेत, हा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे। कुठल्याही पदावर ते अडून राहिलेले नाही आहेत आणि जी बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सच्चा शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे, मग एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर काय करू शकतो हे त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून असं आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहेच, पण त्याच्यापेक्षा जादा अभिमान हा सच्चा शिवसैनिक म्हणून आहे। शिवसेनेचा अध्यक्ष म्हणून काम करतात ते शिवसेनेचे मुख्य नेते तर आहेतच, परंतु त्यांनी एक सिद्ध करून दाखवलं की खरी शिवसेना कुठली आहे। बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे हा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि शिवसेना अतिशय ताकदीने उभी राहील याची मला खात्री आहे। महानगरपालिका निवडणूक आहेत, बीएमसीच्या निवडणूक आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही महायुती म्हणून आहोत ना, महायुतीचे 3 चेहरे आहेत। महायुतीचा चेहरा जसं फडणवीस साहेब आहेत, तसे एकनाथ शिंदे साहेब आहेत, तसंच अजितदादा आहेत। आम्ही महायुती म्हणूनच ज्याला सामोरं जातो त्याला अनिवार्यपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचाच चेहरा हा महायुतीचे प्रतिनिधी म्हणून तिथं दिसेल याची मला खात्री। मात्र मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे, नागपूरमध्ये तिकडे देवेंद्र फडणवीसची ताकद मोठी आहे, कसं बघता इकडे चेहरा बदलला तर डोकं वर काढून तिथं ठाकरे गट। हे बघा आज ठाकरे गट का या स्थितीत गेला तर त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेसच्या विचारांशी त्यांनी नातं जोडलं आणि काँग्रेसशी संबंधित लोकांशी त्यांनी नातं जोडलं। आज महाराष्ट्राच्या जनतेने निर्विवादपणे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की एकनाथ शिंदेसाहेब हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहेत, खरे शिवसैनिक आहेत आणि म्हणजे तो वारसा हा तो राजकीय वारसा आहे, तो काही कौटुंबिक वारसा नाही आणि तो वारसा घेऊन हा झंझावात ज्याला महाराष्ट्रामध्ये फिरेल। कालपर्यंत लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं की खरी शिवसेना कुठली, आता लोकांनी सिद्ध केले की खरी शिवसेना कुठली आणि शिवसेनेचा नेता कोण हे सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये शिवसेना अधिक मोठी होईल महाराष्ट्रामध्ये। सर फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की केंद्रातली एखादी मोठी जबाबदारी त्यांना मिळू शकते हे शेवटी त्यांनी ठरवायचं आहे, मी याच्यावर काही कॉमेंट करू शकत नाही। आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी काही कॉमेंट केला का? काही नाही, त्यांनी एवढंच सांगितलं की जे मोदी साहेब सांगतील त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू। आपण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी देखील नाराजी व्यक्त करायला चालू केली होती, त्यांना मुख्यमंत्रीच चेहरा पाहिजे असं बघा आमचं सुद्धा हे मनामध्ये असतं ना ते झाले पाहिजेत म्हणून, पण जे काय बहुमत मिळालं भाजपला त्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय उद्या त्यांना पुन्हा जर महायुतीने सांगितलं पुन्हा मुख्यमंत्री होतील। आज तर भाजपचा मुख्यमंत्री होईल असं महायुतीने डिक्लेअर केलेलं, भाजपने डिक्लेअर केलेलं आहे आणि तसा निर्णय जर मोदी साहेबांनी घेतला तर त्याच्यावर 100% आपण महायुतीबरोबर राहू, महायुतीचं काम करत राहू। त्याचा अर्थ ते महायुतीचा चेहरा म्हणून असणारच महाराष्ट्रात। शिवसेनेच्या नेत्यांना काय वाटते जर भाजपने स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री जाहीर केला तर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री राहावं की केंद्रातलं एखादं मोठं मंत्रिपद घ्यावं? हे बघा हा निर्णय शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनीच घ्यायचा आहे, कारण ते आमचे नेते आहेत आणि आमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे, आम्ही शिवसैनिक आहोत। शिंदे साहेब सांगणार ते आम्ही ऐकणार, शिंदे साहेब जसं मोदी साहेबांनी सांगितल्यानंतर ऐकणार तसं आम्ही शिंदे साहेबांचं ऐकणार। हा निर्णय ते विचारपूर्वक घेतील याची मला खात्री आहे। धन्यवाद।